सन्मान स्वीकारायचे हे पाहू शकता आपण. खूप चांगलं व्यक्तिमत्व. एक प्रसिद्ध मारूफ डेव्हलपर अँड एंटरप्राइजेसचे जयंत माली साहेब यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. वैभव पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच व्यासपीठावर आदरणीय संतोषजी कोंडलेकर साहेब हे सुद्धा आहेत. आणि साहेब आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारण्याची समोर यायचे. मी परत वैभव दादा यांना विनंती करीन की आपण आपल्या शुभ हस्ते कोंडले साहेबांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मॅच सुरू करायची आहे. कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका आपण. सलामीची जोडी खेळपट्टीवर दक्ष आणि कुणाल आणि गोलंदाज सागर कारभारी. संतोषजी कोंडलेकर साहेब सकाळपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा सन्मान इथे करता येते. वैभव भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते हा मानस सन्मान. व्यासपीठावर पाहतोय आपण माणकुली गावाचे एक खूप चांगले क्रिकेटर आणि आता मात्र निश्चित खूप चांगलं व्यक्तिमत्व प्रेमनाथ माळी साहेब. प्रेमनाथ दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. निश्चित बऱ्याच वर्षापासून दादा एक मोठं योगदान असतो. नक्कीच सन्माननीय प्रेमनाथजी माळी क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आहेत आणि आज आपल्या संघाला इथे बघण्याकरिता इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सन्मान करताना वैभव पाटील भाऊ यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. मागच्या चेंडूवर एक प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्मित आणणारा क्षण आला होता. 2 शतरक्षक तिथे होते. मात्र सचिनला वाटलं की भूषण प्रयत्न करेल आणि भूषणला वाटलं की सचिन हा झेल पकडेल. मात्र झेल सोडली होती. कोणत्या खेळाडूने प्रयत्न केला नव्हता तिथे. 2 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका केलाय आणि चेंडू चाललाय. ओ माय गॉड, मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू चालला सीमा रेखा पार येतोय षटकार. नक्कीच अशी चूक आपण सेमीफायनल मध्ये करू शकणार नाहीये खारबाव टीम. सचिन तिथे होता, चुकी झाली त्याच्या माध्यमातून आणि आला इथे षटकार. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. न्यू एकविरा पिंपलने ऑन फायर नाव. दक्ष गायकवाड आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी करताना. छोटा पॅकेट बडा धमाका. सागर पुढचा चेंडू सागरचा. डाकुऱ्याचा फलंदाज डेंजरस कस्टमर आपण पाहतोय दक्ष गायकवाड. ऑफस्टिकचा चेंडू हुक केलाय. चेंडू शतरक्षक वेगाने आल्या. चेंडू पर्यंत 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. त्या म्हणजेच 10 धावा. सेमीफायनलचा मॅच आहे. यानंतर फायनल मॅच असेल. जबरदस्त प्रेम दिला 2 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून आम्ही प्रेक्षक वर्गांचा मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला खूप प्रेम दिला. युट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज यांच्या वाहिनीवर भरपूर प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा वर्ड स्ट्रोक. ओ माय गॉड, मूड बनवला. जबरदस्त षटकार. दक्ष गायकवाड ऑन फायर नाव. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट षटकार पाहायला मिळतोय. याच्या अगोदर भूषण कारभारी यांच्या माध्यमातून देखील असा प्रकारचा षटकार आला होता. नक्कीच नेहमी क्रिकेटमध्ये कॉमेंटर म्हणत असतात की पकडाच्या जिंका मॅच. मात्र तिथे असा उल्लेख केला जातोय आणि इथे दक्षला जीवनदान आणि खतरे की घंटी वाजताना आता कारभार टीम संघासाठी 1 धाव घेतलाय. दबाव बनवलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. कारभार संघ आता पूर्ण दबावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 18 धावा 18. चला शतरक्षण लावायचे आपण. फिल्डिंग लावून घ्या आपण. कारभार संघाला विनंती असेल. आपल्याकडे फक्त 45 मिनिटं उरलेली आहेत. तो प्लीज आपण शतरक्षण लावून घ्यायचे आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते. दक्ष सामन्याचं नाव घेत नाहीये. तब्बल 18 धावा कुठून काढलेल्या आहेत. 1 मॅन आर्मी दक्ष गायकवाड. 2 षटकार इथे नक्कीच पाहायला मिळालं प्रेक्षकांना. जी झेल सुटली होती ना तीच कुठेतरी आता महागडी ठरताना आपण पाहतोय कारभार संघासाठी. आता गोलंदाजीमध्ये अल्पेश गोलंदाजीसाठी आलेला आहे. षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता पाणी घेतला जातं मैदानाच्या मध्ये. टीमचे
कॅप्टन पाणी घेऊन गेले होते. काय मेसेज असावा पाहूया आपण. स्ट्रायकिंग वर कुणाल आहे. कुणाल देखील मोठे फटके मारू शकतो आणि आता स्ट्रायकिंगला कुणालच आहे. पाहूया. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावांचा टार्गेट येईल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. 40च्या आतमध्ये जर थांबले नाही तर मग पिंपलनेर संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. ऑफस्टिकचा चेंडू समोर समोर उडवलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. प्रयत्न पाहायला मिळतात खारबा संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. मात्र चेंडू प्रत्येकी बाहेर मारण्याची ताकद असलेला हा संघ पिंपलनेर. प्रत्येक चेंडू बॅटवर घेतला जात आहे आणि कुठेतरी चांगल्या टार्गेटाकडे लक्ष ठेवताना आपण पाहतोय. धावसंख्या 24 धावा 24. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू. गॅप मध्ये चालले चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक आता मात्र दक्ष गायकवाड याच्याकडे आलाय आणि फिल्डिंग लगेचच आपण पाहतोय सजवली जाते. 25 धावा सिल्वर जुबली धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. संध्याकाळ रंगीन होत आहे. उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा पैसा उसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. येतो टेलर आहे. या पिक्चर आणा बाकी आहे. यानंतर फायनलचा मॅच बाकी आहे. कोणता संघ मानकुली संघाबरोबर खेळेल फायनल मॅच. काल 28 षटकार मानकुली टीम संघाने ठोकले होते दिवसभरामध्ये. पुढचा चेंडू ओरपी चेंडू हुक केला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र दक्ष गायकवाड नावाचा वादळ थोडस शांत केल्या मैदानामध्ये संघाने. मात्र आउट होण्यापूर्वी दक्षने खूप चांगली बॅटिंग केली. आपल्या संघासाठी टोटल धावा 18 बनवल्या. टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल दक्षसाठी. महत्वाच्या मॅच मध्ये 18 धावा. पुन्हा एकदा कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न सुरू झाला खारबाव संघाच्या माध्यमातून. व्यासपीठावर नक्कीच पाहुणे मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर प्रेक्षक वर्ग जे आहे इथे उपस्थित झालेला आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खारबाव ही पिंपलनेर मानकुली बरोबर खेळ फायनल मॅच येणाऱ्या काही वेळातच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल युट्यूबच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री बॉक्स मधून. ऋतिक मात्रे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप. दुसऱ्या मॅच मध्ये जबरदस्त काम आणि आता महत्वाच्या मॅच मध्ये पाहूया काय अपेक्षा ऋतिकच्या माध्यमातून. काय विचारपूर्वक उतरलाय हा खेळाडू. ऋतिक सज्ज होत आहे. लेग ब्रेक मात्र अतिशय सुंदर असा कडा पंच पाहायला मिळतंय. चेंडू सीमेच्या दिशेने टीमच्या कॅप्टनने वाचवलाय. मात्र कॅप्टन सह चेंडू देखील सीमा पार जातोय चौकार. कॅप्टन भरपूर वेगाने चेंडू मागे धावले होते. मात्र बॅकअपला कोणीच नव्हता तिथे. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 29 धावा 29. 29 रन 1 विकेट के नुकसान पर. धावा झाले चांगल्या धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रयत्नाची परकष्ट जरा मैदानामध्ये पाहायला मिळते खारबाव संघाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा होता. एक धाव पूर्ण होईल का. रनाची संधी आहे. ओव्हर थ्रो होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. सन्माननीय आकाश भुईर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकाश भुईर मोस्ट वेलकम. धाव संख्या 31 धावा धाव फलकावर. अल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ऋतिक मात्रे सज्ज होत आहे. लोअर फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. हलकासा अपील देखील केलं होतं गोलंदाजाने. बॅटला चेंडू लागला होता. त्याचं कारण 1 धाव मिळाला इथे. धाव संख्या 32 धावा. शेवटचा षटकाचा खेळ आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा खारबाव संघाने आणि नक्कीच मानकुली टीम संघाने आपली तयारी करायची आहे आणि व्यासपीठासमोर आपण सज्ज राहायचंय. तिथेच आपण टॉस करू आणि लगेचच मॅच सुरू करणार आहोत. फायनल मॅच किती षटकांचा असेल आम्हाला ऑर्गनाइज कमिटी आम्हाला नक्कीच सांगतील. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघाने थोडंसं स्पीडअप केला तर जास्त षटकांचे सामने खेळायला मिळतील. धाव संख्या 32 धावा 32. इथून 15+ जर धावा आल्या तर एक मोठा टोटल होईल. अंडर 10 10च्या आतमध्ये थांबवावं लागेल. वैभव भाऊ पाटील भरपूर खुश कालपासून या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगली स्पर्धा सफलतापूर्वक समाप्त होत आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज रुपेश कारभारी. स्लॉगोर हाणामारीचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये नेहमी षटकार चौकारांचा पाऊस बघितलाय. पाहूया मॅच मध्ये कमबॅक करेल का खारबाव संघाला. पहिला चेंडू वाईट यॉर्करने सुरुवात केली होती, मात्र बॅटवर चेंडू स्पर्श झालाय. एकदा पूर्ण केली जाते. टीमचे कॅप्टन तिथे होते. एका धावाने धाव फलकावर धावा 33 धावा, 33 लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते मैदानामध्ये. गोलंदाजी करताना गोलंदाज रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सोडून दिलाय आणि विकेट किपर तिथे बीट झालाय. एक धाव पूर्ण केली आहे. वाईट प्लस 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. धाव संख्या 35 धावा धाव फलकावर. कुठेतरी जास्तीत जास्त टार्गेट जो आहे ऑफस्टिकची जी लेंथ लाईन आहे तिलाच वापर केला जाते गोलंदाज रुपेश याच्या माध्यमातून. थांबवावं लागेल ऋतिक मात्रेला, थांबवावं लागेल कुणालला. नयनचं येणं बाकी आहे. लेग स्टंपवर चेंडू टाकलाय, मात्र थोडस कुठेतरी स्ट्रोक मध्ये पॉवर जनरेट करता आली नाही फलंदाजाला. त्याच्यावर फक्त एकच आहे. सोडून दिलं असं कदाचित वाईट मिळाला असता. वो कहते ना अपनी अपनी सोच, सोच विचारानंच जिंदगी नक्कीच मागे पडते. इथे कुठेतरी विचार करणं भाग्याचं होतं. सोडला असता तर वाईट देखील मिळाला असता. कदाचित चौका देखील गेला असता मागच्या बाजूने. रुपेश चांगली गोलंदाजी. ओरपी चेंडू बॅटच्या रडर मध्ये. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय खणखणीत षटकार. वॉट अ स्ट्रोक. कुणाल ऑन फायर नाव. धाव संख्या 42 धावा धाव फलकावर 42. आता डेंजर झोन मध्ये धाव संख्या गेली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका 50 हा आकडा गाठू शकतो. रुपेश विकेटची आवश्यकता आहे खारबाव टीम संघाला. थांबवावं लागेल फलंदाज कुणालला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे. एक धाव पूर्ण केलाय. धाव संख्या 43 धावा धाव फलकावर 43. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकिंग वर फलंदाज ऋतिक. ऋतिकच्या बॅट मध्ये आतापर्यंत एक चौकार आलाय. 9 धावांवर खेळत आहे. मोठा फटका आला नाहीये आणि आता त्याच्या बॅट मधून षटकार देखील आलाय. 6 धावांनी धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजेच 49 धावा सेमीफायनलच्या मॅच मध्ये. काय बॅटिंग आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते पिंपळनेर संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या डावातील. डॉट आला तर 50चा टार्गेट. षटकार आला तर मग अब तक 56. रुपेश महत्वाचा चेंडू या षटकातील. ऋतिक मात्रे. ओ हो सो एलिगेंट लाईक वाव. 55 झालेला आहे आणि अब तक 56चा टार्गेट पिंपळनेर संघाने ठेवलेला आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाच्या अगेन्स्ट. चला शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं. लगेचच बॅटर देखील मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे. काय बॅटिंग पाहायला मिळाला, काय जिद्द क्रिकेट पाहायला मिळाला पिंपळनेर संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून. गेली 3 वर्ष पिंपळनेर संघ बांधला गेलेला आहे नवीन खेळाडूंना घेऊन आणि सर्व यंगस्टार खेळाडूंचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. जबरदस्त कामगिरी. शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 23 धावा आल्या होत्या. सागरने 18 धावा खर्च केल्या होत्या. अल्पेशने 14 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 23 धावा. आता या धावा ज्या प्रकारे दिल्यात ना त्या प्रकारे बनवायचे देखील आहेत. वेलकम विद्यमान सरपंच पिंपळनेर सागर जैन गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालं. मी विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळत आहे. सागर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. इंजिनियर आहे सागर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भरपूर प्रेम मिळतो नेहमी पिंपळनेर या परिसरामध्ये. जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमचे मित्र सध्या मैदानामध्ये विजय गायकवाड आहे, त्याचबरोबर सचिन गायकवाड, हरीश पाटील, मोठमोठे सितारे त्या गावातून या भिवंडीमध्ये चमकले गेले.
आज जरी विजय आपण पाहतोय सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि नक्कीच आपल्या संघाला गाईडलाईन करताना बॅटिंग मिळाली नाही तरी चालेल, मात्र मी माझ्या संघाबरोबर आहे, एक मोठी बाब आहे, कारण की संघाला पुढे घेऊन जाणारेच लेजंड खेळाडू असतात. अजय गायकवाड आमचे मित्र अजू यांची मी एंट्रीज बघितली होती, त्यांना मी तेव्हाच अनाउन्समेंट केलं होतं. आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर यायचे. सागर जैन गायकवाड इंजिनियर, त्याचबरोबर विद्यमान सरपंच पिंपलनेर इथे उपस्थित झालेले आहेत. चला मॅच दिशेने जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋतिक मात्रे, आज दिवस गाजवले या खेळाडूने. तब्बल बॅक टू बॅक 2 षटकार आले होते मागच्या डावामध्ये ऋतिकच्या माध्यमातून. आणि फलंदाज सज्ज होत आहे भूषण. इथे चेंडू चांगला आहे, तेज तरार रफ्तार के सौदागर ऋतिक मात्रे चांगली सुरुवात करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. ऑफ स्टिक लाईन लेंथ, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. विकेट किपर विजय गायकवाड याच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. ऋतिक चांगली गोलंदाजीची आर्म ऍक्शन आहे. पिंपलनेर एक्सप्रेस गोलंदाज ऋतिक मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडसा गती वाढवली आणि त्या गतीमध्ये फसवला. बॅटची एज अँड गॉन. पहिला धक्का टीम खारबाव संघाला ऋतिक मात्रेच्या अंदाजामध्ये पाहायला मिळाला. काय सुरुवात केली ऋतिक मात्रेने. चला फिल्डिंग लावा पिंपलनेर, मी वारंवार सूचना देतोय. पुढच्या मॅचचं ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की टॉस फार इम्पॉर्टंट असेल, कोणता संघ टॉस जिंकेल या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. भूषणने या मॅच मध्ये नक्कीच महत्वाच्या मॅच मध्ये निराश केलेलं आहे आणि तंबूमध्ये परतलाय. सचिन क्रमांक 3 वर खूप चांगला क्रिकेट खेळला खारबाव संघाने देखील आतापर्यंत. अजूनही सामना काही समाप्त झालेला नाहीये, फक्त 2च चेंडूचा खेळ आहे. हा खेळाडू जर लागला ना मग मॅच बनेल. सचिन आणि सागर फिनिशर आहे नो स्ट्राईकला. आता स्ट्रायकिंगला एक पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते सचिन. सचिन मात्रे ऋतिक चेंडू क्रमांक 3 पहिल्या षटकाचा डाकुऱ्याचा फलंदाज सज्ज होत आहे. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव 1 लागली आहे. फार मोठा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. 56 धावांचं आव्हान आहे. अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आणि 55 धावांची आवश्यकता आहे. 15 गेंदे 55 रन. ऋतिक बनेल का रेकॉर्ड खारबाव संघाच्या माध्यमातून. धावा बनतील का. और पिच चेंडू सागरच्या बॅट मध्ये मात्र फसला गेला. स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आणि झेल इथे सुटली गेली आहे. या खेळाडूकडे ताकद आहे. 8 ते 9 षटकात ठोकू शकतो हा खेळाडू. त्याचा झेल सोडलाय. भरपूर महाग पडू शकतो. धावसंख्या 2. येणारे 2 चेंडू. मोठा फटका येईल का हीच अपेक्षा खारबावचे खेळाडू करतायत. डगाड मधून आवाज दिला जात आहे. येणारे 2 चेंडूवर तुला 10 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज ऋतिक मात्रे काय कमाल गोलंदाजी करतोय. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला. एकच धाव मिळेल, जास्त मिळणार नाहीये. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. 13 चेंडू 52 धावा 54 धावा 53 धावांची आवश्यकता आहे. काही हरकत नाही. 53 धावा अजूनही मोठ्या धावा आहेत. ऋतिक काय गोलंदाजी केली. मनच जिंकली सर्व पिंपलनेर संघाची. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सागर शेवटचा चेंडू सागरने पाठवलाय. मिड विकेटच्या वरतून येणारा हा कडक स्ट्रोक. षटकार. सागर ने सांगितलंय मैं अभी बाकी हूं, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
चला फिल्डिंग लावायची आहे लगेच पिंपळनेर संघाने. 12 चेंडू 47 धावा, 12 गेंदे 47 रन. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पिंपळनेर संघाला वारंवार सूचना दिली जाते आयोजकांच्या माध्यमातून, एकत्र होऊ नका. अगदी सूर्यनारायण जो आहे अस्ताला जात आहे, त्याचा वेळ झालाय आणि याच्यानंतर आता वेळ फार कमी राहिलाय. फक्त 20 ते 25 मिनिटं आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये फायनल मॅच होईल की नाही हे आता तुमच्या हातामध्ये आहे. हवा, थंडगार हवा सुटली आहे. हवा फक्त सरपंच चषक 2025 ची पाहतोय आपण. गोलंदाज तयार होत आहे नयन. मात्र आज सचिनच्या बॅटवर व्यवस्थितरित्या चेंडू येत नाहीये. फक्त एकच धाव पूर्ण केली आहे. सागरला साथ देणं फार महत्वाचं आहे. एखादा मोठा फटका सचिनने देखील खेळणं फार महत्वाचं आहे. मात्र गोलंदाज नयनचं देखील मी कौतुक करेन की वारंवार ऑफ स्टंपला टार्गेट प्रत्येक मॅच मध्ये करताना आपण पाहतोय. 11 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे. सागर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा आता टॉप आहे चेंडू हवेमध्ये. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. सागरला देखील तंबूचा रस्ता दाखवला टीम पिंपळनेर संघाने. नयनने घेतलाय सागरचा विकेट, मॅचची गोल्डन विकेट. आता पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये टीम गेली आहे, ती म्हणजे पिंपळनेर. चला फिल्डिंग लावायची आहे. पिंपळनेर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. साहिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या मॅच मध्ये भरपूर मोठं टार्गेट होतं कारभार संघासमोर आणि कुठेतरी प्रत्येक चेंडू सीमेच्या बाहेर मारायचा प्रयत्न त्यांचा होता. मात्र तिथे साथ सोडली आहे सागरने, साथ सोडली आहे भूषणने. प्रत्येक षटकारासाठी साहिलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक निश पाटील यांच्या माध्यमातून. मात्र चेंडू मागच्या बाजूने सरकलाय. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. विकेट. सचिन देखील तंबूच्या रस्त्याला जातोय. अजून एक धक्का. जे काही चाललंय फक्त पिंपळनेर संघासाठी चाललंय मैदानामध्ये, असंच म्हणू शकता आपण आता. चला कॅप्टन, मनकुली टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. वेलकम विद्यमान सरपंच कोरसई गावचे आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सुदेश अण्णा गायकवाड साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावर होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुदेश अण्णा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कोरसई गावचे प्रथम नागरिक आणि आमचे सर्वांचे लाडके, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुनील केने साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुनीलजी केने साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कश्मकश काटेकी टक्कर यानंतर कुठेच जाऊ नका मित्रांनो. नयन अजून एक हा चांगला स्ट्रोक, मात्र तिथे एक धाव मिळतीये. आता मी म्हणेल की पूर्णपणे मजबूत स्थिती निर्माण केली आहे टीम पिंपळनेर संघाने. मिशन इम्पॉसिबल, मात्र क्रिकेट हे काही होऊ शकतो. सुनील केने साहेब ग्रामपंचायत सदस्य, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुदेशांना गायकवाड जोरदार अपील होते आहे आणि तिथे बोल्ड केलाय. विकेट. अजून एक धक्का दिलाय पिंपळनेर संघाने. 56 धावांचा टार्गेट होता. कुठेतरी भरपूर मोठा पल्ला गाठायचा होता, मात्र इथे विकेटची झरी लागली आहे मैदानामध्ये. आणि आता आपण पाहतोय चौथा विकेट गमावला गेला कारभार संघाच्या माध्यमातून. चला प्रथम गेलाय मैदानाच्या आतमध्ये, प्रथम गेलाय 6व्या क्रमांकावर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि इथे पाहतोय आपण डॉट चेंडू. चला लगेच गोलंदाजी, फक्त बाकी सर्वांनी जागेवर थांबायचं आहे. पिंपळनेर दक्ष गायकवाड, छोटा पाकिट. काय बॅटिंग केली आज दिवसभर या खेळाडूने. मागच्या मॅच मध्ये मी सांगितलं होते की त्याला संधी दिली आहे, मात्र हा थांबणार नाही आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी केली या खेळाडूने. तिथूनच
पिंपलनेर संघाने बाजी मारली आणि आता या मॅच वर पूर्णपणे हवी झाली आहे. ओ बॅटची एच अँड गॉन विकेट. अजून एक धक्का. चला बॅटर नवीन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. 5वा विकेट. 56 धावांचा टार्गेट. कुठेतरी भरपूर मोठा रस्ता गाठायचं होतं खारबाव संघाला. विकेट 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 पाहायला मिळत आहे. फक्त कॅप्टनने यायचंय व्यासपीठासमोर. मानकुली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण यायचंय. मोहित माली टीमचे कॅप्टन. 5 चेंडू टाकायचे. थोडीशी घाई करा आपण बॅट्समन प्लीज. दक्ष गायकवाड. रेकॉर्ड बनते ही टूटने केली आहे. रेकॉर्ड बनवताना या स्पर्धेमध्ये हा चेंडू आता इथे आपण पाहतोय पुन्हा टाकावं लागेल. वाईट एक्स्ट्रा धाव एक्स्ट्रा उडवण्याचा प्रयत्न केला होता दक्षने. रणनीती साफ आहे. येणाऱ्या संघाला अशा प्रकारचं आव्हान झेलावा लागणार आहे तो म्हणजे मानकोली टीम संघाला. मोठा फटका आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. साफ गुजरने के बाद अब लकीर पीटी जा रही है. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू डॉट चेंडू. चांगला खेळ. विकेट किपिंग खूप चांगली विजय गायकवाडची तुम्हाला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मोठा फटका खेळायचा होता. 1 धाव पूर्ण केली आहे. कॉम्बॉक्स मध्ये सुनील पवार तुमच्या सोबत फायनल मॅच मध्ये असतील. गोलंदाज रकीचा दक्ष. पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह. गॅप मध्ये चालले चेंडू. शतरक्षक चेंडू मागे आहे. फक्त आणि फक्त आता 1 चेंडू बाकी. 1 पाऊल दूर आहे विजयापासून आणि त्याच्यावर आलेला हा विकेट येतोय की पाहूया आपण. यस दक्षला मिळालेला विकेट. आणि अशा प्रकारे न्यू एकविरा पिंपलनेर संघ विजय फायनल मध्ये क्वालिफाय होते. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन.